24 मध्ये या निर्णयाची सुरुवात झाली सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आणि ही आग काही आजची लागलेली नाही, तर ही इंग्रजांच्या काळापासून तोडा आणि राज्य करा अशा पद्धतीनं सुरू झालेली आहे. एका बाजूला मातंग समाज जो ज्यांना उपवर्गीकरण पाहिजे, तर दुसऱ्या बाजूला मुलार, महार, चांभार हे ज्यांना उपवर्गीकरण नको आहे. आणि मग आपल्याला असं दिसतं की याची पाळंमुळं कुठं आहेत ते आपण शोधून काढतो. हा साक्ष आहे 1881 पासून ब्रिटिशांनी भारतात जातनिहाय जनगणना सुरू केली. 1911, 1921च्या जनगणनेत त्यांनी भारतीय समाजातील अंतर्गत जातीची उतरण कागदावर आणली. इंग्रजांचा हेतू स्पष्ट होता, भारतीयांना जाती जातीमध्ये विभागून ठेवणे. परंतु याच काळात डॉक्टर आंबेडकरांनी साऊथ बोरो कमिटीसमोर याच जनगणनेचा आधार घेऊन अस्पृश्यांच्या राजकीय अस्तित्वाची आणि लोकसंख्येच्या प्रमाणात हक्काची पहिली कायदेशीर लढाई लढली. 1935च्या अनुसूचित जाती शेड्यूल कास्ट हा शब्द जन्माला घेतला. परंतु लक्षात ठेवा, सगळ्यात पहिल्यांदा या जनगणनेचा आधार घेत असताना मागासलेपण हे पहिल्यांदा सिद्ध करून दाखवलं आणि मग लोकसंख्येच्या आधारावर तो संघर्ष सुरू झाला. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचा आभार, कारण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या आरक्षणाचे फायदे आणि एकूणच होणारा तोटा आणि त्यातून निर्माण होणारी पोकळी या संदर्भात मांडलेला आहे. मला वाटतं अशा पद्धतीनं जर काय आपलं मत व्यक्त झालं तर मात्र खऱ्या अर्थानं एकी जी आहे ती एकीत टिकून राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरक्षण म्हणजे स्पर्धा नाही, म्हणजे कोण जिंकेल कोण मागे राहील, तर ती समान पातळीवरती चालणारी ही एक प्रक्रिया आहे. प्रतिनिधित्वाचा विचार करणारी प्रक्रिया आहे असंही मानणारे काय आहेत. त्याचबरोबर होलार समाजातील अनेक जण असंही म्हणतात की आम्हाला आतापर्यंत कधीही आमदारकीचा प्रतिनिधित्व मिळालं नाही. परंतु या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी एकसंधपणा, एकीची भावना ही कायमच आपल्याला टिकवणारी असते, आपल्याला एकत्र बांधून ठेवणारी असते.